काँग्रेसचे 2 माजी मंत्री भाजपमध्ये प्रवेश करणार असा दावा भाजप नेते आशिष देशमुखांनी केलाय। मिलिंद देवरांनंतर काँग्रेस सोडणाऱ्यांची रांग लागणार अनेक नेते भाजपच्या संपर्कात असल्याचा दावाही आशिष देशमुखांनी केलाय। मिलिंद देवरा यांच्यासारखे अनेक नेते नाना पटोले यांना कंटाळलेले आहेत, त्यामुळे पक्ष सोडतायत असं देखील आशिष देशमुख म्हणाले। मध्ये सामील झालेले आपल्यासोबत माजी आमदार आणि भाजपचे नेते आहेत आशिष देशमुख। आशिषजी, कसं पाहता याकडे? मिलिंद देवरांनी काँग्रेस सोडलेले, अजून काही बदल होतील, अजून काही पक्ष सोडतील किंवा पक्षांतर होतील? बघा, मी किंवा मिलिंद देवरांनीच काँग्रेस सोडली नाही। मागील काही वर्षामध्ये आपण पाहाल की देश पातळीवर देखील ज्योतिरादित्य शिंदे असतील, जितेंद्र प्रसाद असतील, RPN सिंग असतील, केरळचे अँटोनी असतील, गुजरातचे हार्दिक पटेल असतील, ह्या सर्व तरुण तुर्क नेत्यांनी काँग्रेसला रामराम त्यानिमित्ताने केला। काँग्रेसचं नेतृत्व, राहुल गांधींचं नेतृत्व या देशातील युवकांना, युवा पिढीला कोणतीही नवीन दिशा दाखवू शकत नाही। किंबहुना त्यानिमित्ताने 21व्या शतकामध्ये भारताला जर जगद्गुरू करायचं असेल तर मोदीजींचंच नेतृत्व या देशाला पाहिजे। ह्या विचारांवर ठाम विश्वास ठेवून आमच्यासारखे सर्व तरुण तुर्क नेते हे भाजपाच्या पक्षामध्ये सम्मिलित झाले। महाराष्ट्रात देखील तुम्ही घ्या, येणाऱ्या काही दिवसामध्ये प्रदेश काँग्रेसचे 2 विद्यमान कार्याध्यक्ष आणि काँग्रेसचे महाविकास आघाडीमध्ये राहिलेले 2 माजी राज्यमंत्री हे देखील भाजपावासी झालेले आपल्याला पाहायला नक्कीच मिळतील। साधारणतः कधीपर्यंत असेल? आणि मोठे नेते म्हटले जसं तुम्ही म्हणताय, बघा, मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी ही काँग्रेसच्या विद्यमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर आहे। पण काही झालं, काँग्रेस महाराष्ट्रात संपली तरी चालेल, पण प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोलेंनाच ठेवायचं असा काय हेतू राहुल गांधींचा दिसतोय। अशा या परिस्थितीवर कुठेतरी मार्ग काढताना आपल्याला काँग्रेसचे नेते जर दिसतील तर त्यामधून एकच मार्ग दिसतो, भाजपामध्ये सम्मिलित होण्याचा। भारतीय जनता पार्टीचे आमचे प्रदेशाध्यक्ष सन्मान्य चंद्रशेखर बावनकुळे देखील सांगितलं आहे की येणाऱ्या काही दिवसामध्ये भाजपामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इनकमिंग जी होणार आहे, मी तुम्हाला सांगू इच्छितो की मोठ्या प्रमाणात इनकमिंग ही काँग्रेसमधले नेते भाजपामध्ये येताना आपल्याला दिसतील। धन्यवाद। कॅमेरामॅन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।